हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर आता आपण आहोत देवबागच्या रिव्हर कोस्ट या रिसॉर्टमध्ये. आमचा 3 days and 2 nights पॅकेज आहे. रिव्हर कोस्टविषयी एक वेगळा व्लॉग येईलच, पण आता आज आम्ही जात आहोत संगम पॉईंटला, जो इथून अगदी 5 ते 10 मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे. ॲक्च्युली आम्ही लेट आलो आहे, त्यामुळे इकडच्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद आहेत. नंतर सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद आहेत, आम्हाला काहीच मिळणार नाही आहे. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल नेक्स्ट टाईम कधी मे महिन्यामध्ये वगैरे, तर लक्षात ठेवा 25 तारखेनंतर सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद करतात. आणि दिस इज ॲज पर द गव्हर्नमेंट रूल. आणि इथे कोणतेही रिसॉर्ट बहुतेक तुम्हाला कमिटमेंट्स देत नाहीत, कारण जर ते पकडले गेले तर मग फाईन आहे. तर मग चला आता आपण संगम पॉईंटपर्यंत चालत जाऊया आणि बघूया इथून ॲक्च्युली किती लांब आहे ते. चलो. तर सकाळी आम्ही जनशताब्दीने आलो, इथून पुढे मग गाडीने आलो आणि येऊन दुपारी थोडा वेळ आराम केला. थोडंसं डिसअपॉइंटेड आहोत, कारण सगळेच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पूर्णपणे बंद आहेत आणि इवन बोट राईड वगैरे सगळंच बंद आहे. त्यामुळे आम्हाला फक्त आता एक संगम पॉईंट काय तेवढंच बघायचं आहे. आणि या मेन रोडवरनंच आम्हाला चालत जायचं आहे तिथपर्यंत. तर ह्या देवबागचे छोटे छोटे रोड्स आहेत, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढत चालत जात आहोत. 3 मिनटं बाय गाडी आहे ना वर्षा. अच्छा, बघू शकतात मस्त आहे ना, दोन्ही बाजूला झाडं आणि याच्यातनं कोकोनट ट्रीज. तर अवघ्या 3 मिनटावर एक्झॅक्ट चालत आम्ही आलेलो आहोत ते इकडच्या संगम पॉईंटला. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतं इकडे आहे, या बाजूला ते आहे श्रीदेव मोबारेश्वराचं मंदिर. फक्त एकच आहे की इकडे आतमध्ये येताना तुम्ही अंगभर वस्त्र परिधान करूनच यायचं आहे. आज आम्ही जरा शॉर्ट स्वीट्समध्ये आहोत, जरा एकदम त्यामुळे आता आम्ही आत देवळात नाही जाणार आहोत. पण मग उद्या जाऊन दर्शन नक्कीच घेऊ. इकडे आता एवढं जवळ आलो आहोत तर इकडे येऊन नक्कीच दर्शन घेऊ. आणि तो जो रोड आहे डांबरी रोड, जो जिकडे संपतो, जिकडे हे मंदिर आहे, त्या मंदिराच्या थोडं पुढे आलं की डाव्या हाताला संगम पॉईंटकडे जायला रस्ता आहे. मग चला आता संगम पॉईंटला जाऊया. ऑलरेडी इकडे लोक आलेली आहेत, बऱ्यापैकी संगम पॉईंटला गर्दी आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की सिन्स वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद आहेत, त्यामुळे आम्हाला संगम पॉईंटवरच खुश राहावं लागणार आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. हा अरबी समुद्र, ही नदी. इकडे वर्षा म्हणाली आणि हा इकडे होतोय तो संगम. ते बघा लाटा कशा नदीला येऊन थांबतायत, आदळत आहेत लिटरली. आणि ही कार्ली नदी. संगम पॉईंटला आल्यानंतर मला कळलं की का 25 मे नंतर गव्हर्नमेंटचे इन्स्ट्रक्शन्स होते की सारे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बंद करायचे. तर मित्रांनो, हा बघा, हा असा खवळलेला समुद्र तुमच्यासमोर दिसतो आहे आणि त्या साईडला समोर कुठेतरी सीगल आयलंड आहे. पावसाळा नसताना किंवा समुद्र शांत असताना तुम्हाला बोटीने तिकडे घेऊन नेलं जातं आणि तिकडे थोडा वेळ तुम्ही टाईम स्पेंड करू शकतात. पण आता हा संपूर्ण सीगल आयलंड पाण्याखालती गेलेला आहे. तर आता एकदम जवळून आपण हा संगम बघत आहोत. ते बघा तिकडे तर लाटा कशा नदीच्या याला आतमध्ये जायचा प्रयत्न करायला, नदी त्यांना धरून ठेवते असते एकदम. बघा इथनं एवढी जोरात येणारी ती लाट, समुद्राच्या दिशेने आलेली लाट नदीला जाऊन भेटते. तर जो काय संगम होतो त्यांचा खरंच बघण्यासारखं आहे. अथर्व गेला आहे थोडासा समुद्रात. अथर्व बघा ना केवढ्या मोठ्या लाटा येत आहेत. आपण बरेच व्हिडिओज बघितले असतील देवबागबद्दल, तर इथे बरेच लोक म्हणतात की जी वाळू आहे आहिस्ता ती जमीन कमी होत चाललेली आहे आणि पाणी जे आहे त्या आतमध्ये शिरत चाललेलं आहे. त्याचं मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला दाखवतो. नेमकं ते पाणी आलं आणि मला शूट नाही करता आलं, पण
ते पाणी गेल्यानंतर त्याचा जो छाप होता तो अजूनही तिकडे आहे. तर दाखवतो मी तुम्हाला. अशी जेव्हा जोरात लाट आलेली तेव्हा बघा आपसुकच एक वाळूचा पाट खालती सरकला आणि तो बऱ्यापैकी मोठा आहे. तर विचार करा असा आपटून हा देवबागचा केवढा समुद्रकिनारा आतमध्ये गेलेला आहे. आणि हे बरेच यूट्यूबमधून वगैरे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की वाहून चाललेला आहे समुद्रकिनारा. समोरच्या साईडला तुम्हाला जी डोंगराची रांग दिसते तर त्या जागेचं नाव आहे भोगवे बीच. आणि वरती टेकाड्यावर जे एक हॉटेल दिसते ते पण खूप छान हॉटेल आहे. अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्याचं नाव लक्षात येत नाही आहे. पण जेव्हा आम्ही इकडच्या परिसरात आम्ही हे हॉटेल्स बघत होतो देवबागच्या आसपासच्या परिसरात तर आम्हाला तेही हॉटेल आवडलं होतं. जर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती हवी असेल तर मग गुगलवर जाऊन रिसॉर्ट्स और हॉटेल्स ऑन भोगवे बीच और नियर भोगवे बीच टाकून बघा, तुम्हाला नक्की कळेल. दुसरी गोष्ट, या समोरच्या साईडला सीगल आयलंडच्या आसपास तुम्हाला ना जेव्हा पाऊस नसतो किंवा असा समुद्र शांत असतो तेव्हा इकडे ती लोकं स्टॉल्स वगैरे लावतात आणि मग तुम्ही इकडनं त्यांच्या बोटीतनं जाऊन जाता काही शॉपिंग करू शकतात किंवा ना खाण्यापिण्याचे स्टॉल्स असतात, तुम्ही असं एन्जॉय करू शकतात. अनफॉर्च्युनेटली 25 मे नंतर किंवा पावसाळ्यामध्ये हे सगळं बंद असतं. तर त्यामुळे जर तुम्ही येणार असाल तर ते फक्त भटकंती करायला, एन्जॉय करायला, बीच साईड एन्जॉय करायला एवढंच करू शकतात. बट पावसाळ्याच्या नंतर वगैरे परत तुम्ही इथे येऊन ही सगळी मजा पुन्हा एकदा घेऊ शकतात. तर इकडे संगम आहे आणि आपण संगमच्या इकडे जाऊया चालत. जास्त आत जाणार नाही बिकॉज कोणतीही जागा सेफ नाही आहे. आपल्याला माहीत पण नाही की हे किती खोल असेल पुढे. बट एक्झॅक्ट आहे बघा माझ्यासमोर इकडे संगम आहे. आणि हा सगळा समोरचा जो प्रदेश आहे ना क्या बात आहे बघा ना, मस्त हिरवळ सगळीकडे बघा. इकडे एक नोटीस करतोय की पायाखालची वाळू ही सरकत नाही आहे समहाऊ, ती तशीच राहते. फक्त एकच आहे की ही जी वाळू आहे ना ही अशी एकदम पाय ठेवलं की आतमध्ये धसतोय पाय, त्यामुळे थोडंसं सावकाश. हा बघा अथर्व. आणि इकडे माझ्या मागे कर्ली नदी. अरेबियन काय झालं? अरब सागर. ओके, हा बघा हा अरब सागर. आणि आम्ही अथर्व आम्ही बॉर्डरवर उभे आहोत. ह्याच्यातला कलर डिफरन्स कळतो आहे का, पण इकडे सगळं हिरवं पाणी आहे त्या अगेन्स्ट इकडे हे सगळं ब्राऊन आहे. म्हणजे नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी याचा फरक पण जाणवतो आहे बघा. हे ॲक्च्युली ड्रोन शॉट्समधून खरंच चांगलं दिसेल. लिटरली दोन वेगवेगळे कलर्स दिसतात तुम्हाला. दिसलं? हे ना आम्ही संगम तलाशील तोंडवलीला खूप मिस केलेलं आहे मी. आता इथे आल्यावर ते जाणवतं आहे. तलाशील तोंडवलीचा पण संगम पॉईंट खूप छान आहे. जर तुम्ही कधी त्या भागात गेलात तर नक्की जाऊन या. देवबागसारखा क्राऊडेड नाही आहे सध्या तरी तो, पण तो अजून जरा आयसोलेटेड बीच आहे. तर ना या संगमच्या इकडे ना मी उभा आहे या नदीच्या साईडला. दिसायला तरी सरळ दिसते पण एका पॉईंट नंतर ना इथे तुम्हाला जमीन दिसत नाही. तुम्हाला दाखवतो सावकाश. हां हां माहिती दिसतंय. मी एवढ्या पाण्याच्या आत गेलो डायरेक्ट. त्यामुळे इकडे येताना जरा सांभाळून या. हे समुद्रासारखं नाही आहे. तुम्ही डायरेक्ट आत जातात. ऑलमोस्ट पुढच्यापासून डायरेक्ट आतमध्ये जातात. बी केअरफुल. तर इकडे दादा आहेत जे मच्छीमारी करत आहेत. मग अशी त्यांना बरेचसे छोटे मासे गावले पण ते बोले की ते काय आमच्या कामाचे नाहीत. तर मग इकडची छोटी छोटी मुलं होती त्या सगळ्यांना सांगितलं जा टाका एक एक मासा पाण्यात जाऊन परत. ते बघा
हे टाकला बघूया आता दादांना काय मिळतं आहे का. काही गोष्टी तुमचं स्मार्ट वर्क नाही चालत इकडे. तुम्ही तुमच्या मॅक्रोस डिझाईन नाही करू शकत हे पकडायला. काही ठिकाणी मेहनत आहे ती आहेच. पेशन्स पाहिजे फक्त. भले टेक्नॉलॉजी असेल मासे पकडण्याची, पण ही पण एक कला आहे ना. जेव्हा समुद्र खवळलेला असतो आणि तुम्ही समुद्राच्या आत जाऊ शकत नाहीत, तेव्हा हे असेच समुद्रकिनारी येऊन मच्छीमारी करावी लागते. आणि पुढच्या काही महिन्यात खूप कठीण असतं या लोकांसाठी. ते बघा त्यांनी आता काहीतरी काढलेलं आहे. काहीच नाही मिळालं. बॅड लक. वेळ झालेली आहे परत रिसॉर्टच्या दिशेने जायची. बघू वेळ मिळाला तर थोड्या वेळ बीचवर जाऊ. तत्पूर्वी हा बघा देवबागचा संगम पॉईंट. इथे असंच माणसांनी केलेलं कचरा नाही, तर बाकी सगळी झाडी वगैरे जे असतात फांद्या वगैरे ते आहे इकडे. चला आता इकडनं चालत जाऊया आपण. इकडे काही शॅक्स आहेत. इकडे माझ्या मते स्टॉल्स वगैरे लागत असेल. मला आत्ता सध्या इथे काहीच दिसत नाही आहे खरं म्हणजे. पण हे असं मस्त शॅक्स वगैरे केलेले आहेत त्यांनी छोट्या मुलांना वगैरे बसायला, फॅमिलीजना बसायला वगैरे. इकडे हॉटेल नरेंद्र सावली. बघा हा असा रस्ता आहे. या रस्त्याने आम्ही आलो. हे अशी इथे दगड त्यांनी ठेवलेले आहेत पाणी धरून ठेवायला. आणि हा असा सगळा बीच आहे देवबागचा. बघा समुद्राच्या लाटा ऑलमोस्ट ते दगडांपर्यंत म्हणजे खडकांपर्यंत यायला लागलेल्या आहेत. सनसेट ऑलरेडी झालेला आहे. आता आम्ही फायनली तिघही या इकडे खडकांवरनं खालती उतरलो. चढणं जितकं टफ नव्हतं तितकं उतरणं होतं, कारण ना ते वाळूमुळे पाय सरकत होते, बाकी काही नाही. आता आम्ही चालत चालत जात आहोत रिसॉर्टवर. मस्तपैकी फ्रेश होणार आहोत आणि मग आरामात गप्पा मारत बसणार आहोत. काय झालं? वाळूमय येस. बट एनिवेज मजा येते. चला आता फटाफट इकडनं निघूया. तर आम्ही जाऊन आलो संगम पॉईंटला. थोड्या वेळ बीचवर एक 10 मिनटं थांबलो. आता अंधार पडायला लागलेला आहे, त्यामुळे आता परत आमच्या रिसॉर्टवर जातो आहे. आणि त्यामुळे एकदम छोटासाच व्लॉग आम्ही केला, कारण दुसरं काहीच दाखवण्यासारखं नव्हतं देवबागला आल्यानंतर, कारण सगळंच बंद आहे. तर तुम्हाला आमचा छोटासा व्लॉग आणि संगम पॉईंटविषयी थोडीफार माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नेक्स्ट टाईम कधी 25 मे नंतर या भागात येणार असाल तर इथे जे काही सांगितल्या गोष्टी ते लक्षात ठेवा. आणि प्लीज संगम पॉईंट वगैरे सगळ्या ठिकाणी एकदम केअरफुली राहा. स्पेशली आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा. तर मग हा व्लॉग इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल हिट करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.